त्याचा लेप देखील आपण पिंपल्सवर केला तर ते खूप छान प्रकारे कमी व्हायला मदत होतात। तसेच ज्यांची स्किन ही खूप ऑइली आहे अशा लोकांनी मुलतानी मातीचा लेप देखील आपल्या चेहऱ्यावर केला तरी चालतो, त्याने देखील पिंपल्स कमी व्हायला मदत होते। त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये अनंता, मंजिष्ठा म्हणजे अनंतमूळ, मंजिष्ठा, लोद्र, त्याचबरोबर चंदन यांसारखी औषधी आणि यांचा लेप हा पिंपल्स कमी होण्यासाठी वापरला जातो, ते देखील आपण करू शकतो। त्याचबरोबर पोटातून काही औषधं देखील सांगितलेली आहेत जेणेकरून आपलं पित्त कमी होईल। यासाठी रोजच्या रोज पोट साफ होणं खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर PCOD सारखे जर काही आजार असतील तर ते प्रथम बरे करणे खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे त्यासाठी पहिल्यांदा औषधं घेणं खूप महत्त्वाची आहे। त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये अनंतमूळ, मंजिष्ठा, मुस्ता, लोद्र, चंदन यांसारखी औषधं ही लेपासाठी सांगितलेली आहेत। यांचं चूर्ण हे लेपासाठी आपण वापरू शकतो, याने देखील खूप चांगला परिणाम आपल्याला चेहऱ्याला दिसतो। त्याचबरोबर शरीरातलं पित्त